दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरही चर्चा झालेली होती असा दावा रोहित पवारांनी केलाय। अजितदादा असताना विलीनीकरणाच्या मुद्द्यावरती चर्चा झाली हे आम्हाला माहिती असल्याचं रोहित पवार म्हणाले। मात्र दादा गेल्याच्या नंतर विलीनीकरणाला पूर्णविराम लागल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। अजित पवार जयंत पाटील यांच्या घरी अनेकदा भेटल्याचा दावाही रोहित पवारांनी केलाय। एवढंच नाही तर सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात यासाठी त्यांना समर्थन मिळत असल्याचं देखील रोहित पवारांनी सांगितलंय। अजितदादा असताना अजितदादांबरोबर आमची चर्चा काय झाली हे त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे। अजितदादांशी बोलत असताना दादांबरोबर आम्ही एनडीए बरोबर जायचं का दादा बाहेर येऊन रस्त्यावरची लढाई आमच्याबरोबर लढणार हे दादांमध्ये आमच्यामध्ये त्या ठिकाणी हा विषय झालेला आहे। आणि त्यामुळेच मी सांगतो की आमच्यासाठी या विषयाला पूर्णविराम लागलेला आहे। दादा गेल्यानंतर लगेचच्या लगेच अजितदादा जेव्हा केव्हा भेटायचे ते जयंत पाटील साहेबांच्या घरी भेटायचे। जयंत पाटील साहेबांच्या घरासमोर लोढा साहेबांचं घर आहे, तिथं CCTV कॅमेरा असतील। गेल्या 1.5 वर्षाचे CCTV कॅमेरा फुटेज तुम्ही तिथं आणा। 35 आमदार ज्यांनी सुनेत्रा काकींचं नाव हे राष्ट्र अध्यक्ष म्हणून प्रपोज केलं त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो। त्याच्याचबरोबर 32 ते 33 जे फ्रंटल आणि प्रमुख त्या पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा एका कागदावर सुनेत्रा काकींचं नाव हे राष्ट्र अध्यक्ष असावं असं त्यांनी सांगितलं। आणि आमचा सुद्धा बाहेरून, कारण तो पक्ष त्या ठिकाणी वेगळा आहे, काही दिवसांपूर्वी सुद्धा मी हीच भूमिका घेतली आणि आज सुद्धा हीच भूमिका घेतो। सुनेत्रा काकीच तिथं राष्ट्र अध्यक्ष ह्या झाल्या पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।